आज आपण वाटाण्यापासून हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवूया, ज्याला आपण मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतो आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले 2 तास मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवूया। त्यातले सगळं पाणी काढून स्वच्छ तिला छान धुवून घेऊ। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं पाणी घालून छान असं बॅटर स्मूथचं आपल्याला तयार करायचं आहे। ते एका भांड्यात ओतायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर भरपूर, त्यानंतर हिरवी मिरची आणि वाटाणे घेऊया। याला पण छान असं बारीक पिसून घेऊया आणि हे मूग डाळच्या मिश्रणमध्ये एकजीव करून घेऊया। सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं चवीनुसार नमक आणि बेकिंग सोडा घालूया। तुम्ही सोडा नाही पण घातला तरी चालेल। जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर हे बिना सोड्याचं देखील खूप टेस्टी बनतं। त्यानंतर आप्पे पॅनमध्ये तेल घालून सगळे आपण एक एक करून आप्पे करून घेऊया। 5-10 मिनिटं असंच त्याला उलटं पलटं करून शेकून घेऊया। हे चवीला खूपच छान बनतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।